एक खात्रीलायक आपल्याला सर या ठिकाणी सांगू शकतो की उद्याच्या असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचं काउंटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रातली सगळ्यात प्राबल्य पक्ष झालेला असेल हे आपण असणारं लक्षात घ्या। 2 फेजेस झाल्या, 2 टप्प्यातल्या निवडणुका झाल्या। काँग्रेसवाले म्हणतात आहेत का आम्ही जिंकतोय म्हणून, तर नाही। भारतीय जनता पक्षवाले म्हणतात आहेत का निकाल आमच्या बाजूने लागणार आहे, अजिबात नाही। दोघांनाही खात्री नाही आहे अशी परिस्थिती आहे। याचं कारण की इलेक्शनमध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष, दुसऱ्या बाजूला काँग्रेस यांना सामान्य माणूस विचारत होता, बाबा तुम्ही नात्या गोत्याचं राजकारण का करता हे सांगा। बीजेपीचा उमेदवार, भंडारा गोंदियामधला असणारा उदाहरण द्यायचं तर बीजेपीचा उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार हे नात्यातले आहेत। लोकांनी असणारं त्यांना विचारलं, हे तुम्ही मॅच फिक्सिंग का करताय? आम्ही ह्याला मतदान केलं काय आणि त्याला मतदान केलं काय? सत्ता एकाच्याच घरामध्ये आहे। खऱ्या अर्थाने लोकांचं असणारं तुम्ही बल कुठं बघताय? महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा इथे भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा इथे असणारा शिवसेनेचा असेल, हे उमेदवारसुद्धा नात्या गोत्याचे उमेदवार आहेत अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे सत्तेतला बदल होत नाही। सत्ता ही कुटुंबामध्येच राहते आणि सत्ता ही कुटुंबामध्ये राहिल्यामुळे आज असणारे लोकांचे प्रश्न रेंगाळत राहिलेत अशी असणारी परिस्थिती आहे। शहराचा विकास होत नाही, जिल्ह्याचा विकास होत नाही। लातूरला आणि उस्मानाबादला असणारं मागच्या 10 वर्षापासून मी असणारं बघतोय, गाजर दाखवल्या जातं की उजनीचं पाणी आणलं जाईल या ठिकाणी आणि दुष्काळाचा प्रश्न सोडवला जाईल, परंतु त्याचा काहीच आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे किंवा कोणाची इच्छा आहे अशीही दिसत नाही। आणि त्याचं कारण असं आहे की आपण सगळेजण या घराणेशाहीलाच मतदान देतो, दुसरं तिसरं कोणाला मतदान देत नाही। हे घराणेशाहीचं राजकारण जोपर्यंत आपण मोडत नाही, हे घराणेशाहीचं राजकारण आपण जोपर्यंत मोडत नाही तोपर्यंत आपल्या भागाचा विकास होणार नाही याची खूणगाठ आपण असणारा बांधा। या सगळ्याने राजकीय पक्ष स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेत। महाराष्ट्रातले 169 कुटुंब आहे, ज्याच्यातलं असणारं लातूरचं एक कुटुंब आहे, देशमुखांचं कुटुंब आहे। काँग्रेसवाल्यांना तुम्ही विचारा, इथे लातूरमध्ये विधानसभा किती आहेत? 6। तुम्ही धनगराला देणार आहात का? तुम्ही माळ्याला देणार आहात का? तुम्ही असणाऱ्या लहान ओबीसीला देणार आहात का? तुम्ही भटक्यांना देणार आहात का? इथल्या मुसलमानाला देणार आहात का? तर उत्तर नाहीच येणार आहे। तेच भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करणार आहे। आणि मग मी या समूहांना विचारतोय की तुम्हाला जर प्रतिनिधी मिळत नाही तर मग यांच्या पाठीमागे कशाला लागताय? सोडा ह्यांना एकदा गाडा आणि नव्यानं असणारा व्यवहार या ठिकाणी सुरुवात करा। मला आज असणारं विचारलं जाते की तुम्ही उमेदवार जाहीर करताना त्याचा समाज का जाहीर करताय? विचारणाऱ्याला विचारलं की बाबा तुझं काय जाते? नाही तू म्हटला तुम्ही फार मोठं राजकारण करताय। म्हटलं मी काय राजकारण करत नाही आहे, राजकीय पक्षाच्या हातामध्ये उमेदवारी देणं एवढंच काम आहे। राजकीय पक्षाच्या हातामध्ये उमेदवारी देणं एवढंच काम आहे आणि त्या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही समावेशक राजकारण करतोय एवढंच आम्ही फक्त त्या ठिकाणी दाखवतोय। आता हे समावेशक राजकारण मतदारांना पसंत आहे की नाही हे मतदानातून आम्हाला कळेल। ही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण असणारा बघितलं, मी ज्यांची नावं घेतली त्यांना उमेदवारी मिळत नाही। पण ह्या मराठा समाजात सुद्धा जे आंदोलन जालन्यामध्ये राहून जरांगे पाटील यांनी उभं केलं, अशा असणाऱ्या गरीब मराठ्याला या राजकीय पक्षाने उमेदवारी दिली आहे का ते सांगावं। गरीब मराठ्याला उमेदवारी दिली आहे की करोडपती असणारा मराठा आहे त्याला असणारा उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे? आणि म्हणून आम्ही असणारं म्हणतोय, या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि राजकीय पक्ष वंचित आघाडी सोडून हे 169 कुटुंबाने कैद केलेलं आहे हे आपण लक्षात घ्या। आणि म्हणून
उमेदवार ह्या बाजूने आला काय आणि उमेदवार त्या बाजूने आला काय हा त्या कुटुंबातलाच येतो अशी असणारी परिस्थिती आहे. एक ठरवलं पाहिजे, एक आपण ठरवलं पाहिजे की उमेदवार हा कुटुंबातला असेल, हा राखीव मतदारसंघ आहे याची मला जाणीव आहे. आणि म्हणून काँग्रेसने कुटुंबाचं राजकारण करता येत नाही म्हणून अशा असणाऱ्या उमेदवार उभा केला आहे की ज्याची व्हॅलिडिटी ही पुन्हा चॅलेंज केल्या जाईल आणि नव्यानं निवडणुका होतील अशी असणारी परिस्थिती आहे. मी असताना विचारतो, तुम्ही इथे असताना चर्मकाराला का उमेदवारी दिली नाही? अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत, मला माहिती आहे की ज्यांची मागणी होती, जिल्ह्याचे उमेदवार होते त्यांना मागणी होती पण त्यांना दिली नाही. आता असणारा घराणेशाहीच्या माध्यमातून पुन्हा राखीव जागा या आपल्या ताब्यात राहिला पाहिजे. तो खासदार आपल्या इशाऱ्यावरती नाचला पाहिजे. अशा रीतीची असणारी व्यवस्था या ठिकाणी केल्या जाते. आपल्यासमोर सगळ्याच गोष्टी आहेत, मी काही बोलत नाही. भारतीय जनता पक्षाचं असणारं सरकार आपण असणारं म्हटलं तर सोनिया गांधींनी एकदा असणारा गुजरातच्या निवडणुकीमध्ये 2012ला मोदीला असणारा मौत का सौदागर त्यावेळेस म्हणाले होते. आज ह्याच सोनिया गांधींना असणारं संधी आली की जे मौत का सौदागर म्हणून असणारा मोदीला संबोधलं होतं ते खऱ्या अर्थाने आता मोदी मौत का सौदागर झालेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. कोविडच्या कालावधीमध्ये जे रेमडेसिवीर असणारा औषध या सरकारने लोकांना द्या म्हणून सांगितलं, रेमडेसिवीर ते औषध देण्याचं असणारं सांगण्यात आलं, त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जगातली आरोग्याची जी संघटना आहे त्या आरोग्याच्या संघटनाने बॅन केलं होतं, बंदी आणली होती. आणि हे जर सेवन केलं तर माणसाच्या आयुष्यात हानिकारक होईल अशा रीतीचं असणारं दिलं होतं, आदेश दिले होते. आणि मध्यंतरी कोविडमध्ये आपण बघत असाल की रेमडेसिवीर देण्याचं डॉक्टर टाळाटाळ करत होते, परंतु मोदीच्या सरकारने नाही तुम्ही द्या, हरकत नाही, का हे औषध गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चर केले जाते, गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चर केले जाते. खांडो नावाची असणारी कंपनी आहे ती त्या ठिकाणी असणारं करते तिथे $18 कोटीचे असणारे बॉन्ड विकत घेतले, मतदाराचा बॉन्ड विकत घेतला आणि तो भारतीय जनता पक्षाला दिला आणि त्याच्या बदल्यामध्ये हे असणारं रेमडेसिवीरचं औषध कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं हे आपण असणारं लक्षात घ्या. आम्ही काँग्रेसवाल्यांना विचारतोय की तुम्ही घाबरताय का? आता तर तुमच्याकडे पुरावा आहे. WHO म्हणते की भारतातल्या असणाऱ्या
माणसांचं असणारं मरणाचं प्रमाण वाढतंय त्याचं कारण की हे रेमडेसिवीर आहे, त्याचं कारण आहे. आज तुम्हाला सिद्ध करायला सुद्धा जागा मिळाली, पुरावा सुद्धा आला की 18 कोटी रुपये असणारा बीजेपीच्या तिजोरीमध्ये गेले बॉन्डच्या माध्यमातून, आणि झांडू नावाच्या कंपनीला हे रेमडेसिवीर विकण्याची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आली. आणि डॉक्टरांना सुद्धा सांगण्यात आलं की तुम्ही करा. मौत का सौदागर हा स्टॅम्प मांडण्याची संधी काँग्रेस पक्षाला आल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की काँग्रेस पक्ष मांडत नाही अशी असणारी परिस्थिती. राजीव गांधींना बोफोर्सच्या निमित्ताने बदनाम करण्यात आलं. इथे पुन्हा राफेलच्या निमित्ताने काँग्रेसकडे पुरावा आहे. काँग्रेसवालेच आम्हाला सांगतायत, सगळ्या बातम्या माझ्याकडे ज्या आहेत त्या काँग्रेसवाल्यांच्याच आहेत. बघा सो आमच्या इथे बोलत नाही, तुम्ही तरी बोला. म्हटलं कागदपत्र, ते म्हटलं कागदपत्र सुद्धा या, आणि त्यांनी कागदपत्र सुद्धा माझ्याकडे दिली. मोदी सरकारने आता असणारा जे राफेल कोटीचा असणारा घोटाळा झाला एवढंच फक्त म्हणण्यात आलं, परंतु मोदी सरकारने आता असणारा जे राफेल याची असणारी खरेदी केली फ्रान्समध्ये जाऊन जी असणारी खरेदी केली त्याच्या संदर्भातली नवीन माहिती आता यायला लागली. हे राफेल डसॉल्ट नावाच्या असणाऱ्या कंपनीने त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. या कंपनीने आपल्या वर्षभराचा अहवाल ज्यावेळेस सादर केला फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला, तेव्हा त्या फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला असं आढळलं की या ठिकाणी डेसॉल्टच्या अधिकाऱ्याने ही विमानं विकली जावीत म्हणून असणारा टेबलाच्या खालून पाकिटं देण्यात आली, अशी परिस्थिती, घूस देण्यात आली, टक्केवारी देण्यात आली. फ्रान्सच्या गव्हर्नमेंटने ते सगळं इन्व्हेस्टिगेट केलं, त्याच्यातल्या 2 अधिकाऱ्यांना दोषी धरला. फ्रान्सच्या कोर्टामध्ये केस चालली आणि त्यांना 5 वर्ष शिक्षा झाली, अशी असणारी परिस्थिती आहे. देणाऱ्याला शिक्षा झाली, आता घेणारा इथे भारतीय आहे, मोदीच्या टीममधला आहे. आम्ही मोदींना विचारतो की तुम्ही असणारी इन्क्वायरी का केली नाही. ते काँग्रेसवाले म्हणत होते आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांना म्हणतोय की आपण ही मागणी मागू की बा तिथे जर 2 अधिकारी देणारे जेलमध्ये 5 वर्ष गेले तर मग हा घेणारा कोण आहे याचा तरी तुम्ही शोध घ्या. ना खरगे बोलायला तयार आहेत, ना काँग्रेस पक्षाचे इतर नेते या ठिकाणी बोलायला तयार आहेत. विमान खरेदी करताना इथे घूस देण्यात आली. भारतीय जनता पक्षाला माझं असणारं आव्हान आहे की ती घूस कोणी खाल्ली याचं नावं तर आम्हाला येऊ द्या, किती कोटीची आहे ती तर आम्हाला सांगा, अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, जेवढे दिवस आपण हे सरकार ठेवू तेवढे दिवस इथे घोटाळा होणार आहे हे लक्षात घ्या. हे माझं म्हणणं नाही. निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत, त्यांचे पती, त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन, हे त्यांचं नाव आहे. परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे. यूट्यूबवरती गेलात तर त्यांच्या अनेक मुलाखती तुम्हाला दिसतील. हा जो 12,000 कोटीचा असणारा घोटाळा, 20,000 कोटीचा असणारा बॉन्ड जे असणारा अमित शाह म्हणतोय, त्याचं म्हणणं असं आहे की हे जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. हे आपण लक्षात घ्या. जगातला हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. फ्रॉड कसा, तर धमकी दाखवली, तुला आतमध्ये टाकतो. पोलीस आपला जसा गिराईकाला एखादं त्याला दिसलं की ह्याच्यामध्ये असणारं थोडंसं आपल्याला हात घालायला जागा आहे, की पोलीसवाला म्हणतो बघ काहीतरी कर मागं पुढं. मोदीने मागं पुढं केलं नाही, सरळ ईडी पाठवली त्याच्या घरावरती आणि धमकवलं की तू जर देणार असेल तर बाहेर राहशील, तू देणार नशील तर आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. हे धमकीचं आपल्याला कळलं नसतं, परंतु मागच्या 4 महिन्यामध्ये राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की 2014 म्हणजे ज्या वर्षी मोदी पंतप्रधान झाला त्या वर्षापासून 4 महिने अगोदर उत्तर येईपर्यंत या देशातले
17 लाख कुटुंब, माणसं नाहीत, 17 लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती 50 कोटीची आहे, 50 कोटीची आहे, आणि ते सर्व हिंदू आहेत, ज्यांनी देशाचं नागरिकत्व सोडलं हे आपण लक्षात घ्या. मी इथल्या RSS वाल्यांना विचारतोय, बजरंग दलवाल्यांना विचारतोय, तुम्ही या देशाला तर हिंदू राष्ट्र म्हणून करायला निघाला होतात. हिंदू राष्ट्र तर सोडून द्या, पण या देशातला 17 लाख हिंदू कुटुंब ही देश सोडून गेली, नागरिकत्व सोडून दिली, ही तुमच्या कालावधीमध्ये गेले. का गेली? तर हे वसुलीचं राज्य आहे हे आपण लक्षात घ्या, ईडीचं राज्य आहे हे आपण लक्षात घ्या, CBIचं राज्य आहे हे लक्षात घ्या, इन्कम टॅक्सचं राज्य आहे हे लक्षात घ्या, पोलिसांचं धाडी आहेत हे असणारं लक्षात घ्या. मी आज इथल्या असणाऱ्या सर्व मध्यमवर्गीय, तुम्हाला राज्य असं पाहिजे की इथलाच माणूस बाहेर निघून गेला पाहिजे. 2014च्या अगोदर आपण असणारा बघितलं तर फक्त 7,000 कुटुंब, 7,000 माणसं ही असणाऱ्या देशाचं नागरिकत्व सोडून गेले, पण त्यांचं वय आपण बघितलं तर 60 पेक्षा जास्ती होतं अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या मुला मुलींकडे गेली अशी परिस्थिती आहे. आज माझं म्हणणं आहे की जेवढे दिवस तुम्ही ह्या सरकारला ठेवणार आहात तेवढे दिवस या देशाचं वाटोळं आहे असं पुन्हा माझं म्हणणं नाही, तर त्या प्रभाकरांचं म्हणणं हे लक्षात घ्या. मोदी आता असणारा घटना बदलणार नाही असा दुवा देतोय. त्याचं कारण असणारा हाच प्रभाकरांची मुलाखत आहे. त्यांनी असं म्हटलं की 2024 ते 2029 या कालावधीमध्ये तुम्ही मोदीला पुन्हा सत्तेवरती आणलं तर आपण लक्षात घ्या या देशाचा नकाशा कसा होता हाच तुम्हाला कळणार नाही. देशाचा नकाशा कसा आहे हा तुम्हाला असणारा कळणार नाही. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असताना जे गोधरा झालं आणि प्रधानमंत्री असताना जे मणिपूर झालं हे गल्ली गल्लीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही हा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला. आणि तिसरा आणि चौथा तो म्हणाला की लोकशाही संपेल आणि संविधानी बदललेलं असेल. मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना विचारतो, औरंगजेबचं स्टेटस पोरांनी ठेवलं, मुस्लिम यंगर जनरेशननी ठेवलं, त्यावेळेस तुमच्या बाजूला काँग्रेस आली होती का? वाचवायला आली होती का? ही देशमुख कुटुंब तुम्हाला वाचवायला आलं होतं का? नाना पटोले तुम्हाला असणारा वाचवायला आले होते का? आज मला असणारा मुसलमान म्हणतो तुम्ही काँग्रेसबरोबर गेला नाही. अरे मी त्याला म्हटलं तुला एकही तिकीट दिलं नाही, एकही मुसलमानाला तिकीट नाही, त्याची फिकीर पहिल्यांदा कर ना. या मुसलमानांचं कसं आहे की घरातलं कधी बघत नाही, शेजाऱ्याचं बघतात अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुसलमानांना म्हणणे तुझ्या घरातलं बघ ना पहिल्यांदा. औरंगजेबचा असणारा स्टेटस झाल्यानंतर भयभीत होतास, पूर्णपणे भ्यालेला होता. वंचित बहुजन आघाडीनेच औरंगजेबच्या मजारवरती चादर चढवली आणि आव्हान दिला की हिम्मत असेल तर आमच्यावरती केसेस करता, त्या मुसलमानांवरती काही केसेस करताय. त्याच्यामुळे माझा असणारा इथल्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे की मौलवी हा फार चांगला आहे, मौलवी हा जो आहे तो फार चांगला आहे, माणूस म्हणून फार चांगला आहे, पण त्याचा मुसलमानाशिवाय इतरांशी संबंध नाही अशी परिस्थिती आहे. मौलवींची असणारी उठबस ही गैर मुसलमानांमध्ये फार कमी आहे. आणि म्हणून गैर मुसलमानांमध्ये काय चाललंय याचं मौलवीला माहिती नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी असणारा मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे की या निवडणुकीमध्ये मौलवींचं अजिबात ऐकू नका. या निवडणुकीमध्ये अजिबात मौलवींचं ऐकू नका. जो आपल्या बाजूने लढतो, जो पक्ष आपल्या बाजूने उभा राहतो त्याच्याच बाजूने आपण उभा राहा अशी असणारी परिस्थिती आहे. मग तो हिजाबचा प्रश्न असेल किंवा मोहम्मद पैगंबरांचा असणारा विटंबना करणारा असेल, लढण्यासाठी कोणी उभं राहिला असेल तर वंचित बहुजन आघाडीच उभी राहिलेली आहे हे लक्षात घ्या. उद्याच्या ह्या लढाईमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत, मी असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की लिहून घ्या की तुम्ही आमच्या बाजूने उभे राहणार आहात म्हणून सांगा. लिहून दिलं तर मतदान द्या, लिहून दिलं नाही तर त्यांना अजिबात मतदान करू नका. कुठंतरी तपासलं पाहिजे आपण.
कुठेतरी आपण तपासलं पाहिजे. पण आपल्याला असं दिसतंय भारतीय जनता पक्ष हे आता लातूर जिल्ह्यातले सुद्धा अनेक जणांना गिळंकृत करते असं मला दिसतंय. इन्क्वायरी खाली आहेत. MIDCच्या जमिनी ज्यांनी बळकावलेल्या आहेत त्यांची इन्क्वायरी सुरुवात झालेली आहे. इलेक्शनच्या नंतर त्या आपल्या BJPच्या घरी आपल्याला दिसतील. बरेच आहेत, नावं नाही घेत मी, फक्त तुम्हाला इशारा दिला की MIDCच्या ज्या जमिनी ज्यांनी बळकावलेल्या आहेत ते सगळेजण BJPकडे वळताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसतील. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी की आपण जोमाने मतदान करायचं आहे, जिद्दीने मतदान त्या ठिकाणी करायचं आहे. मतदानाचा टक्का हा कमी होतोय अशी परिस्थिती आहे, त्याची आपल्याला फिकीर करण्याची गरज नाही. ज्यांनी 2 इलेक्शनमध्ये 14 आणि 19मध्ये भरघोसपणे BJPला मतदान दिलं, मोदीला मतदान दिलं, त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि तो मतदान करत नाही. मी जसं म्हणालो की त्याच्यासमोर आता असा प्रश्न आलेला आहे की 17 लाख हिंदू कुटुंब हे आपण मोदीला सत्ता दिल्यामुळे नागरिकत्व सोडून परदेशी गेली अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला याच मोदीला सत्ता दिल्यानंतर 2014ला भारतावरती फक्त 26 रुपयाचं कर्ज होतं. 26 रुपयाचं कर्ज होतं. मोदी आता सत्ता सोडता त्यांनी असणारं हे 100 रुपयाचं कर्ज 84 रुपयावरती केलेलं आहे. आणि 2 वर्षामध्ये हप्ता जर फेडले नाही तर ते 96 रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यांच्या लक्षात आले की मोदी हा दारुड्या आहे. म्हणजे दारुड्याची वृत्ती जी आहे तीच मोदीची असणारी वृत्ती आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवायचं आहे. मी या सगळ्या तरुण मित्रांना आवाहन करतोय की मोदीने तुम्हाला फसवलं, याच्याबद्दल आता काय करता येत नाही. आम्ही तुम्हाला त्यावेळेस सांगत होतो हे असणारं जुमलेबाजीचं सरकार आहे आणि जुमलेबाजीशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. माझं आव्हान आहे ह्या पिढीला की वंचितच्या पाठीमागे आपण उभं राहा. यांनी जशी आर्मी संपवण्याचा प्रयत्न केला, अग्निशामक दल तिथे असताना वृत्ती तिथे असताना ते 4-4 वर्षाचा, अरे आर्मीमध्ये 18 वर्ष 20 वर्ष राहिल्यानंतर तो सोल्जर त्या ठिकाणी असणारा होतो आणि 4 वर्षामध्ये तो काय सोल्जर होणार आहे. आर्मीचं सुद्धा वाटोळं लागणाऱ्या माणसाला त्याचं आपण वाटोळं मतदानाने करा हे आव्हान करतो आपल्या सगळ्यांना. आणि कुठे गेले उमेदवार? आपले उमेदवार आहेत. यांची निशाणी गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. वंचित बहुजन आघाडीचा कृपया सर्वांनी जागेवरती बसायचं आहे. 2 मिनिटं आपण राहू नये. मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. या ठिकाणी या सभेचा आभार भाषण ठेवण्यासाठी मी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट संविधान कादरे यांना विनंती करतो आपण या सभेचा आभार या ठिकाणी ठेवू. लातूर लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार